नमस्कार. वृश्चिक राशीच्या जातकांनो, येणाऱ्या 5 दिवसात 5 मोठ्या घटनांचा भूकंप येणार आहे. त्यामुळे नक्कीच बघा, कारण की जे मागच्या काही दिवसांमध्ये घडले नाही ते या 5 दिवसांमध्ये नक्कीच घडणार आहे. तर वृश्चिक राशी, तुमचं मन सध्या शांत आहे की आतून खूप तुम्ही गोंधळलेले आहात? तुम्हाला सांगते, तुम्ही बाहेरून भलेही खूप स्थिर आणि समाधानी दिसत असाल, पण खरं सांगायचं तर तुमच्या मनात सध्या भीती आणि अस्वस्थतेचं वादळ आहे का? तुम्ही खूप कष्ट केलेत, खूप संयम ठेवला, पण तुमच्या मेहनतीला योग्य किंमत मिळत नाही आहे. सतत वाटतंय ना की मी इतकं सगळं सहन करतो आहे किंवा मी इतकं सगळं करतो आहे, पण मला अपेक्षित यश का मिळत नाही आहे? तुमच्या पैशांची चिंता, कुटुंबातील तणाव किंवा कामाच्या ठिकाणी होणारी दुर्लक्षता तुम्हाला आतून खात आहे. तुम्हाला वाटतंय की तुम्ही या जगात एकटे आहात आणि तुमच्या समस्या खूप मोठ्या आहेत, ज्या कधी सुटणारच नाही. परंतु तुम्हाला सांगते, वृश्चिक राशी, थांबा. तुमच्यासाठी ही सर्वात मोठी बातमी आहे. येणाऱ्या पुढच्या 5 दिवसात तुमच्या आयुष्यात एक असा झटका बसणार आहे, एक अशी मोठी घटना घडणार आहे, जी तुम्हाला हसवायला लावेल किंवा रडवायला लावेल, दोघांमधून काहीतरी करेल. होय, तुमच्या जीवनातील संघर्ष, भीती आणि एकटेपणाचा काळ आता संपत आहे. पण ही घटना इतकी मोठी असेल की ती तुम्हाला हादरवून टाकेल. त्यामुळे सावधान. हे दैवी परिवर्तन तुम्हाला उद्ध्वस्त करायला येतं आहे की तुम्हाला तारून न्यायला येणार आहे, हे आपण आता बघणार आहोत. पुढील 5 दिवस तुमच्या भाग्यात एक निर्णायक दैवी हस्तक्षेप घेऊन येत आहे. या बदलामुळे तुमची निराशा एका क्षणात मोठी आशा नक्कीच बनेल. पण ती मोठी घटना नेमकी कोणती आहे? हा देवदेव तुमच्या जवळच्या माणसाच्या रूपात येईल की एखादा अनोळखी व्यक्ती असेल? ही संधी तुम्ही ओळखू शकाल की नाही, हे आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला सांगते, काही महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण तुम्हाला ऐकावंच लागेल, कारण तुमचा सर्वात मोठा चमत्कार आता काही क्षणांवर असणार आहे. त्यामुळे तुमच्या अश्रुपुसा आणि पुढील संदेशाकडे नीट लक्ष द्या. तुमचा एकटेपणा आता संपणार आहे. तर वृश्चिक राशीच्या मंडळींनो, व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एकच विनंती करेन, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आपला हा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मला अजून मोटिवेशन देतो, अजून प्रोत्साहन देतो, अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. तर वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्या निराशा, वेदना आणि संघर्षाचा काळ आता पूर्णपणे संपलेला आहे. या ब्रह्मांडाने तुमच्या मनाला थेट स्पर्श करणारा संदेश आज पाठवलेला आहे. कारण तुम्ही बाहेरील जगात शांत आणि संयमी दिसत असला तरी आतून तुमच्या उत्पन्न किंवा बचतीच्या समस्यांमुळे किंवा कुटुंबातील नात्यांमुळे, त्यांच्या तणावामुळे तुम्ही एकटे असता. तुमच्या समस्या कितीही मोठ्या असल्या तरी आता ब्रह्मांड स्वतःहून तुमच्या मदतीला येत आहे. ज्या आर्थिक समस्यांमुळे तुमचे मन अस्वस्थ होते, ज्या व्यावसायिक अडचणींमुळे तुमच्या डोळ्यात पाणी येत होते, त्या सर्व भावनांना आता पूर्णविराम देण्याची वेळ आलेली आहे. तुमच्या आयुष्यातील अशक्य वाटणाऱ्या अडचणी आता हळूहळू शक्य उपायांकडे वळणार आहेत. हा केवळ एक अंदाज नाही, तर ज्योतिषशास्त्रीय आधारावर एक आश्वासन आहे की तुमची मदत करण्यासाठी ईश्वराने एक व्यक्ती पाठवली आहे. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल आणि तुमच्या प्रत्येक अडचणीसाठी मदतीचा हात पुढे करेल. तुम्हाला फक्त एवढंच करायचे आहे की मी एकटा नाही, ही भावना दृढ करा. कारण तुमचा विश्वास आणि या तयारीचा, या चमत्काराला तुमच्या जीवनात प्रवेश करण्याची आता तुम्हाला परवानगी द्यावी लागणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हा तुमच्या आयुष्यातील एक निर्णायक क्षण आहे. हा केवळ चांगला दिवस नाही, तर हा तुमच्या थेट ईश्वराकडून पाठवलेला संदेश आहे. संदेश काय आहे? तुमच्या आयुष्यातील आर्थिक आणि कौटुंबिक स्थैर्यातील सर्व अडथळे एका क्षणात मिटवण्यासाठी परमेश्वराने तुमच्यासाठी एक व्यक्ती निवडली आहे. ही व्यक्ती साक्षात देवदूत बनून तुमच्या जीवनात प्रवेश करेल. हा देवदूत लवकरच पुढील 5 दिवसात तुमच्या जीवनाच्या रंगमंचावर येईल. याचे कार्य अत्यंत स्पष्ट आहे: तुमच्या सर्व समस्या आणि अडचणींचा शेवट करणे आणि तुम्हाला तुमच्या आर्थिक आणि भावनिक स्थैर्याकडे घेऊन जाणे. जेव्हा तो व्यक्ती तुमच्या समोर येईल, तेव्हा तो तुम्हाला केवळ सहानुभूतीच देणार नाही, तर तो तुम्हाला आत्मविश्वास आणि आश्वासनाने सांगेल की चिंता करू नकोस, मी आहे. हा निर्णय घे, तू नक्कीच यशस्वी होशील. तुम्ही ज्या आधारासाठी प्रार्थना करत होता, ज्या योग्य मार्गदर्शनाची अपेक्षा करत होता, ते आता भौतिक रूपात तुमच्यासमोर उभे राहणार आहे. हा बदल केवळ योगायोग नाही किंवा निव्वळ सकारात्मक विचार नाही, तर यामागे एक विशिष्ट आणि अत्यंत शुभ ज्योतिषीय आधार आहे.
तर वृश्चिक राशी तुम्हाला सांगते, शुक्राचे गोचर आता तुमच्या धनभावात होत आहे आणि त्यामुळे त्याची तुमची शुभ दृष्टी तुमच्यावर पडत आहे आणि याचा अर्थ सुखाचा आणि धनाचा कारक असलेला शुक्र ग्रह आता तुमच्या नशिबाच्या स्थानात सक्रिय झाला आहे. या गोचरवर गुरु आणि चंद्र या ग्रहांची अमृत समान म्हणजेच अत्यंत पवित्र आणि शुभदृष्टी पडत आहे. तुम्हाला सांगते, शुक्रावर या ग्रहांची दृष्टी पडणे ज्योतिषशास्त्रात देवदूत योग तयार करणे, ईश्वरीय सहायता योग तयार होत आहे. ही ज्योतिषीय स्थिती दर्शवते की तुमचे दुःख आणि एकटेपणा दूर करण्यासाठी निसर्गानेच आता पुढाकार घेतलेला आहे. हा देवदूत कोणत्याही चमकीत पंखासह किंवा दैवी प्रकाशात चमकत येणार नाही, तर ईश्वराचा नियम असा आहे की तो मदत करण्यासाठी नेहमीच सर्वसामान्य आणि साध्या माणसाला माध्यम बनवतो. तुम्ही नवीन व्यवसाय करण्याच्या विचारात असाल किंवा आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघर्ष करत असाल, तर हा देवदूत तुम्हाला गुंतवणुकीचा एक सोपा मार्ग दाखवेल किंवा न मागताच कुटुंबातील एखादी व्यक्ती, विशेषतः आई किंवा आईसारखी स्त्री व्यक्ती तुम्हाला आर्थिक आधार देईल. तुमच्या कुटुंबातील किंवा प्रेमसंबंधातील ताण दूर करण्यासाठी एक वडीलधाऱ्या व्यक्तीच्या रूपात तो देवदूत येईल आणि तुमच्या सामंजस्य घडवून आणेल. तुमच्या जोडीदाराच्या वादात तो निर्णायक आणि योग्य तोडगा काढेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेला एखादा वरिष्ठ अधिकारी जे तुमच्यावर नेहमी टीका करत होतील, अचानक तुम्हाला मोठी आर्थिक जबाबदारी देईल आणि तुमचे उत्पन्न वाढेल व तुमच्या कामाचे स्थैर्य निश्चित होईल. जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून एखाद्या शारीरिक किंवा मानसिक तणावात असाल, तर तुम्हाला अशा थेरपिस्टचा सल्लागार भेटेल, ज्याचे मार्गदर्शन तुम्हाला त्वरित ऊर्जा आणि आत्मविश्वास देईल. नवीन दैवी रूप, संत किंवा गुरु. पुढील दिवसात तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळी जाल किंवा घरीच असाल, तर जेव्हा तुमच्याकडे अचानक एखादा संत, साधू किंवा गुरु येतील. तुमच्या पैशांच्या आणि कुटुंबाच्या समस्यांबद्दल तो साधू महाराज किंवा संत महाराज तुम्हाला अचूक मार्गदर्शन करेल. त्याचे शब्द तुम्हाला सांत्वन देतील आणि तो तुम्हाला तुमच्या समस्यांवर एक प्रभावी दैवी उपाय देखील सांगेल. वृश्चिक राशीच्या माझ्या प्रिय जातकांनो, जेव्हा हा दैवी देवदूत तुमच्या आयुष्याच्या रंगमंचावर प्रवेश करेल, तेव्हा तो केवळ तुमच्या बाहेरील समस्या सोडवणार नाही, तर तुमच्या अंतर्मनामध्ये एक मोठा आणि कायमस्वरूपी बदल घडवेल. हा बदल म्हणजे तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असेल. तुमच्या मनात अनेक दिवसांपासून जी सततची अस्वस्थता आणि पुढचं काय होणार ही भीती होती, ज्यामुळे तुम्ही रात्री नीट झोपू शकत नव्हता, ती भीती एका क्षणात नाहीशी होईल. देवदूताच्या आगमनानंतर तुमच्या चेहऱ्यावर व मनाच्या खऱ्या शांतीची भावना येईल. तुम्हाला आतून एक मोठा दिलासा मिळेल. जणू कोणीतरी तुमच्या पाठीवर हात ठेवून शांतपणे म्हणेल, आता सर्व काही ठीक होणार आहे. या क्षणानंतर तुमचा मानसिक ताण संपूर्णपणे संपेल आणि तुम्ही प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी आत्मविश्वासाने तयार व्हाल. पैशांच्या विवंचनेमुळे तुमचा जीव मेटाकुटीस आला होता. हे कर्ज कसे फेडायचे किंवा अचानक आलेल्या खर्चासाठी पैसे कुठून आणायचे या विचाराने तुम्ही दबले असाल. पण आता हा देवदूत तुम्हाला कर्जमुक्तीचा सर्वात सोपा, व्यवहार्य आणि अचूक मार्ग दाखवेल. चमत्कारिकरित्या तुम्हाला न मागता मोठी आर्थिक मदत मिळेल. ही मदत तुमच्यावरच्या कर्जाचा बोजा हलका करेल आणि तुम्हाला आर्थिक स्थैर्याची एक नवीन दिशा मिळेल. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील, ज्यामुळे तुम्हाला तात्काळ मोठा दिलासा मिळेल. कठोर मेहनत करून हे तुम्हाला सतत वाटत होतं की मी कमी पडतोय का किंवा माझे काम पुरेसे नाही का, यामुळे लोकांमध्ये बोलताना किंवा महत्त्वाचे निर्णय घेताना तुम्ही संकोच बाळगत होता. पण तुम्हाला सांगते, देवदूताच्या या भेटीनंतर तुमचा आत्मविश्वास आकाशाला भिडेल. तुमच्यात एक प्रकारची स्थिर आणि आकर्षक शक्ती निर्माण होईल. तुम्ही तुमच्या प्रत्येक निर्णयावर ठाम राहाल आणि तुमच्या कामात नेतृत्व लोकांना आपोआप मान्य होईल. तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात आलेला हा आत्मविश्वास लोकांना प्रभावित करेल. तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून सतत थकवा जाणवत असेल, कामामध्ये आळस येत असेल आणि लहान सहान आरोग्य समस्याने तुम्ही त्रस्त असाल, तर हा देवदूत तुमच्यासाठी एक नवीन स्फूर्ती आणि उत्साह घेऊन येईल. तुम्हाला अचानक तुमच्या आरोग्याबद्दल जागरूकता येईल आणि एक नवीन ऊर्जा मिळेल. तुम्ही तुमचे आरोग्य अधिक गांभीर्याने घ्याल. विशेष म्हणजे तुमच्या राशीचा स्वामीच्या प्रभावामुळे तुम्हाला सांगते, तुमच्या शरीरातील ऊर्जा वाढेल, आकर्षण वाढेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणखीन मजबूत होईल. थोडक्यात हा देवदूत तुमच्या जीवनातील शांत पण असंतुष्ट या अवस्थेतून तुम्हाला बाहेर काढून शांत आणि पूर्ण समाधानी या अवस्थेकडे घेऊन जाईल.
जर तुमच्या शेजाऱ्यांसोबत मालमत्तेवरून, जागेवरून किंवा क्षुल्लक कारणांवरून कोणताही वाद चालू असेल तर हा देवदूत त्यात निर्णायक हस्तक्षेप करेल. हा देवदूत एका कायदेशीर सल्लागाराच्या, घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या प्रभावी मध्यस्थाच्या रूपात येईल. हा देवदूत तुमच्या बाजूने उभा राहून वाद कायमस्वरूपी आणि सन्मानाने मिटवेल. तुम्हाला सांगते, तुम्हाला लढण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला त्रास देणारे लोक आपोआप शांत होतील. तुम्हाला तुमच्या घरात पुन्हा एकदा शांतता आणि सुखाचं जीवन मिळेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा सामाजिक जीवनात जे लोक तुमच्या मागे तुमच्याबद्दल वाईट बोलतात, तुम्हाला तुमच्या प्रगतीचा हेवा करतात, तुम्हाला धक्का देण्याचा प्रयत्न करतात, त्यांचे सर्व डावपेच उलटतील. या देवदूताच्या दैवी ऊर्जेमुळे तुमचे शत्रू अचानक शांत होतील. ते स्वतःहून तुमच्यापासून दूर जातील किंवा ते तुमचे स्थिर आणि शांत स्वभाव स्वीकारून तुम्हाला त्रास देणं बंद करतील. त्यांच्या टीकेचा आणि नकारात्मकतेचा तुमच्यावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. या दैवी संरक्षणाचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या जीवनात येणारी प्रत्येक अडचण आता आपोआप दूर होणार आहे आणि तुम्हाला तुमच्या सुखावर पुन्हा एकदा पूर्ण अधिकार मिळणार आहे. वृश्चिक राशीच्या माझ्या प्रिय जातकांना, तुम्ही आत्तापर्यंत खूप संघर्ष केला आहे, खूप संयम ठेवला आहे आणि आतल्या आत खूप दुःख सहन केलेलं आहे. पण आता तुमच्यासाठी ब्रह्मांडातून थेट दैवी मदतीची घोषणा झालेली आहे. तुमचे दुःख, तुमच्या समस्या आता इतिहास बनणार आहेत. मनात आता कसलीही शंका आणि भीती ठेवू नका. हे माझ्यासोबतच खरं घडेल का हा विचारही करू नका. तुम्हाला सांगते, आता गुरुग्रहाच्या कृपेने हा योग सर्व जुळून आलेला आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या चमत्काराचे पूर्णपणे पात्र आहात. पुढील 5 दिवस डोळे आणि कान उघडे ठेवा. तो देवदूत कोणत्याही अनोळखी, साध्या किंवा अगदी तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या रूपात तुमच्या समोर येईल. जेव्हा तुम्हाला अचानक दिलासे देणारे बोल ऐकायला मिळतील आणि समस्येवर योग्य उपाय मिळेल, तेव्हा लगेचच समजा हाच तो निर्णायक क्षण आहे. या भविष्यवाणीवर पूर्ण विश्वास ठेवा आणि एका नव्या आशेने, नव्या उत्साहाने तुमच्या उज्ज्वल भविष्याकडे पाऊल टाका. तुम्हाला लवकरात लवकर ही दैवी मदत मिळो हीच मी प्रार्थना करते. तुमचा विश्वास आणखीन दृढ करण्यासाठी तुम्हाला सांगते, या आजच्या माहितीला आणि आजच्या व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि होय, सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून अशी महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.